तुम्ही आता जो उल्लेख केलाय मनी मसल पॉवर, तर अविरोध जरी एकीकडे दिसत असलं तर यात हे सर्व या गोष्टीचा अंतर्भाव झालेला दिसतो का? आणि तुम्ही जी भूमिका सातत्याने मांडता की लोकशाही धोक्यात आहे, तर त्याची सुरुवात आहे असं वाटतं का? हे बघा, तुम्ही अगदी योग्य तो प्रश्न विचारलेला आहे असं मी म्हणतो. कारण सोपा मुद्दा बघितला तर जर अविरोध निवडणूक झाली तर ह्याचा अर्थ काय? मतदानाची प्रक्रिया ही अख्खी बायपास केली आणि मतदानच झालं नाही. आणि मतदानाशिवाय जर कोण माणूस लोकप्रतिनिधी झाला तर तो लोकप्रतिनिधी कसा होतो? आणि म्हणून जर मतदाना किंवा वोटिंग शिवाय एक माणूस निवडून येत असेल तर ती लोकशाहीला धोकाच मी मानणार. कारण वोटिंगची प्रक्रिया बायपास करून एकतर्फा एक माणूस येतोय. दुसऱ्या बाजूला मी हे सुद्धा मानतो की जिकडे बिनविरोध किंवा अविरोध हे लोक निवडून येतात तिकडे एक इलेक्शन घेतली पाहिजे. अपक्ष लोक उभी असतात आणि त्याच्याहून महत्त्वाचं नोटा हा सुद्धा ऑप्शन असतो. आणि जर भाजपने आसमावलं तर काही ठिकाणी नोटा सुद्धा भाजपला पराभव करू शकते. ही त्यांना सत्यता आता स्वीकारायला लागणार आहे. पण ती सत्यता त्यांना स्वीकारायची नव्हती म्हणून हा बिनविरोधचा त्यांनी पराक्रम चालू केला. पण हा बिनविरोधचा पराक्रम मसल मनी पॉवर वापरून उमेदवार बसवणं आणि बिनविरोध माणूस निवडून आणलं हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. आणि निवडणूक आणि लोकांना मतदानाचा अधिकार हा मिळालाच पाहिजे. निवडणूक ही झालीच पाहिजे. शेवटचा प्रश्न